अकोला जिल्हा पोलीस खात्यातील जातीवादी पोलीस ठाणेदार चव्हाण व एपीआय घुगे यांनी कारण नसताना व कुठलाही अधिकार नसताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेली स्वागत कमान पाडली। पण त्या दोन्ही जातीवादी पोलिसांवर अकोला पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केली नसल्याने अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भीम सैनिकांनी विष प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला। दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या प्रवेशद्वारासाठी पातूर तालुक्यातील पांडुर्णा या गावामधील सिद्धार्थ सोनोने, समाधान सोनोने या दोन भीम सैनिकांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। दोन्ही भीम सैनिकांना सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे। चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण व एपीआय घुगे यांनी काही दिवसांपूर्वी अधिकार नसताना सुद्धा जातीय द्वेष भावनेतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडली। मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान लावण्याची 2 ग्रामपंचायतची परवानगी असताना सुद्धा ठाणेदार चव्हाण व एपीआय घुगे या जातीवादी पोलिसांनी हेतू परस्पर स्वागत कमान पाडून खाली फेकली। त्यामुळे महापुरुषांचा अपमान झाला असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंद व्हावे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पांडुर्णा गावातील नागरिकांनी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मोर्चा काढला। महिना उलटून गेला पण कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे कंटाळलेल्या व चिडलेल्या भीम सैनिकांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला। तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गृह खात्याकडून दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही व्हावी, अन्यथा संपूर्ण अकोला जिल्ह्यातील समाज बांधवांना करून या घटनेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही रिपब्लिकन सेना विदर्भ अध्यक्ष देवेशदादा पाटोडे यांनी सांगितले आहे। आज अकोला जिल्ह्यामध्ये एक काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती आपल्या पांडुर्णा येथील रहिवासी सिद्धार्थ सोनोने आणि आपले काय नाव समाधान सोनोने या 2 बौद्ध समाजाच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्या ठिकाणी चांदणी पोलीस स्टेशनचे जे संबंधित ठाणेदार होते चव्हाण म्हणून आणि एपीआय घुगे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्या कारवाईच्या अनुषंगाने त्या कारवाईला विलंब होत असल्यामुळे आणि पोलीसवाले हे थातूरमातूर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेलं असल्यामुळे आणि वारंवार त्यांना नागरिकांना त्या ठिकाणी उडवाउडवीचे उत्तरे या ठिकाणी मिळत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान हेतू परस्पर जातीय द्वेष भावनेतून या ठिकाणी चव्हाण आणि घुगे या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी काढलेली आहे। त्यांच्यावरती कारवाईची मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली होती। गेल्या आता 20 दिवस त्याला उलटून गेले पण कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत पोलीस डिपार्टमेंटकडून झाली नाही। त्या मागणीसाठी ती कारवाई झाली पाहिजे म्हणून वारंवार विनंत्या करून आणि वारंवार प्रत्येक डिपार्टमेंटला या ठिकाणी पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ॲक्शन्स या ठिकाणी पोलिसांकडून घेण्यात आले नाही। त्यामुळे कंटाळून या ठिकाणी सिद्धार्थ सोनोने आणि समाधान सोनोने राहणार पांडुर्णा तालुका पातूर जिल्हा अकोला येथील या दोन्ही बौद्ध समाजाच्या ज्येष्ठ मंडळींनी बाबासाहेबांच्या नावासाठी या ठिकाणी विष प्राशन केलं आणि ही सर्वात मोठी काळीमा फासणारी गोष्ट आहे की पोलिसांना या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना माझं सांगणं आहे की आपण तात्काळ या प्रकरणामध्ये दखल घ्यावी आणि आपण जे चौकशीचे आदेश दिले त्या चौकशीच्या अनुषंगाने या ठिकाणी संबंधित चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण आणि आपले चांदणी पोलीस स्टेशनचे एपीआय घुगे या दोन्ही जातीय द्वेष भावना व्यक्त करणारे जे पोलीस अधिकारी डिपार्टमेंटमध्ये भरलेले आहेत यांच्या मनात जे जातीय विष भरलेलं आहे यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी द्यावे, अन्यथा संपूर्ण अकोला जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या संपूर्ण सामाजिक संघटना या सर्व सामाजिक संघटनाच्या येत्या 2 दिवसाच्या आत आम्ही तात्काळ बौद्ध समाजाच्या वतीनं बैठका लावू आणि त्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी
रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवतो आणि या पोलीस डिपार्टमेंटच्या अशा कारवाईचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवतो की हे अशा पद्धतीचं चुकीचं या ठिकाणी तातूरमातूर अहवाल तयार करून ते पोलीस प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे त्यांना माझं सांगणं आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याच्यामध्ये दखल घ्यावी आणि तात्काळ या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा 2 दिवसाच्या आत त्याचे परिणाम आपल्याला या पोलीस डिपार्टमेंटला भोगावे लागतील। त्यासाठी आम्ही न्यायालयीन प्रक्रियेनं सुद्धा या ठिकाणी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहोत।